नमस्कार. खूप दिवस झाले मी ब्लॉग टाकले नाही आहे आणि ब्लॉग टाकण्याची इच्छा पण खूप होती, पण माझा फोन खराब झाला आणि बरेचसे प्रॉब्लेम झाले, त्यामुळे मला ब्लॉग काही करता आले नाही. तर आता मी जे ब्रांचमध्ये काम करते ना, त्या बिल्डिंगमध्येच एक हॉटेल आहे, त्याची दिवाळीची साफसफाई चालली होती आणि मी सहज फेरफटका मारायला गेले, तर मला ते दिसलं तिथं क्लिनिंग वगैरे चालले होते. तर मी आतमध्ये जाऊन आणि असा व्हिडिओ काढला, म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया. असो, आज मी इथे पंचिंग केलं आहे दिवसभर ड्युटी करून आणि मी चालली आहे ठाण्याला 3 दिवसांसाठीच्या ट्रेनिंगला. ठाण्याचा प्रवास तर सुरू झाला आहे आणि दिवसभराचं ट्रेनमधलं तुम्हाला काहीच नाही दाखवता. मी डिरेक्टली तुम्हाला घेऊन आली ठाण्यामध्ये. हा मिळाला आहे मला रूम छान होता, क्लीन होता, स्वच्छ होता आणि माझ्या एकटीच्या मनाने मला स्पेस भरपूर होता त्या रूममध्ये, कारण जे काही अदर एम्प्लॉई होते त्यांना कंजेस्टेड रूम मिळाले होते, त्यामुळे मला खूप चांगला रूम मिळाला होता. वॉशरूम आणि छान होतं, एकंदरीत कम्फर्टेबल होतं. तर ही आहे मुंबईची सकाळ. आपल्याकडे जे म्हणतात ना की माणूस माणसाकडे बघत नाही आणि नुसते मुंग्यांसारखे धावत असतात, हे बघून अगदी मला तेच फील झालं. TV सिरियलमधल्या किंवा मूवीजमधला मला सीन क्लिअर झाला. असे नसतं नाही की हिरोईन उभे असतं आणि मागणं पूर्ण असं जग पळत असतं, अगदी तसंच वाटलं मला. तर ट्रेनिंग कंप्लीट झाली आणि हे आहे आमचं दुपारचं जेवण आणि ही आहे आईस्क्रीम. मी काम करतो म्हणजे मी बोललो कस्टमरला सांगितलं त्या डिटेल दिलाय. बँकवाल्यांनी जर केलं तर मी काय करू शकतो ना? मी मुंबईला आलेले 2 दिवस झाले, माझी ट्रेनिंग आलेली. असा होता माझा आजचा दिवस आणि ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर आम्ही रूमवरती आलो. जेवणासाठी खाली जायचं होतं, पण मूड बिलकुल नव्हता. म्हटलं जेव्हा भूक लागेल तेव्हा ऑर्डर करूयात. तर चला, आजचा दिवस इथेच दाखवते तुम्हाला आता नेक्स्ट डे. बाय बाय. हा उगवला दुसरा दिवस आणि खाली बघते तर काय मस्तपैकी दिवाळीचे दिवे आणि रांगोळ्या विकायला होत्या. आता मी तुम्हाला सांगते, हा जो ब्लॉग आहे हा दिवाळीच्या अगोदरचा आहे, जो की थोडा लेट अपलोड झाला. दिवाळीच्या 3 दिवस अगोदरचा हा ब्लॉग आहे, तर त्यासाठी खूप खूप आणि खूप खूप सॉरी. तर खाली दिवे आणि खूप साऱ्या रांगोळ्या होत्या. तर ट्रेनिंग कंप्लीट झालं आहे आजचंही दुपारचं आणि आहे जेवण. सकाळचा नाश्ताही असतो, पण सकाळी इतकं घाईघाईत आवरायला लागतं सगळं ना, त्यामुळे तुम्हाला काही दाखवता येत नाही, म्हणून मी डिरेक्टली दुपारचं जेवणच तुम्हाला दाखवते आहे. हा आहे तिसरा दिवस, जो की लास्ट डे आहे. जेवण करून थोडा वेळाचं ट्रेनिंग कंप्लीट करून प्रवासाला. चला, सगळं काही छान झालं आहे. 3 दिवसाची ट्रेनिंग एकदम मस्त झाली आहे. आजच्या पुरतं इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.